आपल्यासोबत अजून देखील सुद्धा काही शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. सरकारने 8,500 रुपयाची नुकसान भरपाई जाहीर केली, परंतु ही नुकसान भरून निघणार आहे का 8.5 मध्ये? अजिबात नाही. मी आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्याच्यावर अत्यंत वाईट अशी वेळ आहे. म्हणतात ना, दुश्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ नये, तशी वेळ आज शेतकऱ्यावर आलेली आहे. आता आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी अतिशय जोशपूर्ण भावना व्यक्त केल्यात. त्यामधून हे सगळं दुःख उमटून पडतंय. विषय असा आहे की सरकारचं लक्ष का जात नाही आणि हे सगळं जाणून बुजून शेतकऱ्याला कवडीचीही किंमत न देणं अशा सदरात ही गोष्ट मोडती. बाकी आता तुम्ही बोलले की बाबा उद्योगपत्याचं कर्ज माफ करतात, त्याला काही लागत नाही. एकच आहे की आम्हाला शरद जोशीनं सांगितलं होतं की भारत आणि इंडिया, भारताचं सगळं वैभव शेतकऱ्याच्या शेतीच्या उत्पन्नाच्या संपत्तीवर त्यांना भलं करायचं आहे आणि आम्हाला भिकार चोट ठेवायचं आहे. हे सरकारचं धोरण पहिलेपासून आहे. तर मी या माध्यमातून आमच्या सगळ्या लढाऊ कार्यकर्त्यांना सांगतो की सरकारची ही नीती, किती आंदोलन झाले, किती आमरण उपोषण झाले, किती लढे झाले, त्याला जर ही भाषा कळत नसेल तर त्याला जी भाषा समजणार आहे ती भाषा मी माझ्या कार्यकर्त्याला सांगतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या पोटचे वंशज आहोत, महाराष्ट्राच्या भूमीतले आहोत की नाही? एकदा छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि या जाणत्या राजाच्या प्रेरणेमधून, त्यांच्या विचाराच्या शक्तीमधून जर हा बळीराजाचा पुत्र, शेतकऱ्याचा लढाऊ पुत्र जर तयार झाला तर सरकारला जी भाषा समजल तीच भाषा वापरावी लागेल. ही गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावी. याच्या पुढचे लढे आपल्या हक्कासाठी असतील. जर आमच्या वाटेला कोणी आलं तर त्याच्याशी 2 हात करण्याची तयारी राहील. आणि हे सगळं आपण उद्या 4 तारखेला भावांनो मोठा प्रचार करा. आपल्या सगळ्या मित्राला, आपल्या गावातल्या कार्यकर्त्याला हात जोडून विनंती करा. जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तो आपण सगळे साथ देऊन लढूया. या प्रसंगी एवढं सांगून मी माझं थांबितो. भाई नक्कीच आपल्यासोबत अजून देखील काही शेतकरी आहेत. सरकारचे मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर जातात, शेतकऱ्याने प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात की मी का खिशात पैसे घेऊन फिरतो का? या प्रतिक्रियेला तुमचं उत्तर कसं असणार एक शेतकरी म्हणून? आता मी शेतकरी म्हणून असं सांगतो की शेतकऱ्याच्या बांधावर आल्याच्या नंतर शेतकरी हा मोठा कुटीला आलेला आहे, म्हणून शेतकरी प्रश्न विचारू शकतो. मी बघितलं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी पाण्यात आहेत, काही तिथं अक्षरशः आक्रोश करतात, काहीचे जनावरं पाण्यात बुडाली, काहीचे अख्खे कुटुंब पाण्यामध्ये बुडाले. आणि शेतकऱ्यानं प्रश्न जर राज्यकर्त्याला विचारला हे काही चुकीचं नाही, आणि त्या राज्यकर्त्याला ते जर शेतकऱ्याचा प्रश्न वेगळा वाटत असेल तर त्या राज्यकर्त्यांनी त्या शेतकऱ्याच्या बांधावर न यायला पाहिजे. हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आणि सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं पण सांगतो मी की त्यानं तिथं न यायला पाहिजे. कारण शेतकरी हा प्रश्न विचारणार आहे, त्याच्यावर आज संकट आहे. संकटाच्या प्रसंगी कोणी बी कोणाला प्रश्न विचारू शकतं, इतराला विचारू शकत नाही. जे राज्यकर्ते ज्याच्यावर अधिकार आहे त्याला विचारू शकतं. म्हणून शेतकऱ्यानं प्रश्न विचारला आणि ह्या शासनानं शेतकऱ्याची मला तर वाटतं एकपरची थट्टासुद्धा मांडलेली आहे. आणि असे जर हे शासनकर्ते शेतकऱ्यासोबत नेहमीच हे करीत राहतील, राजकारण करीत राहतील. आताच दासरावजीनं सांगितलं की आपण शेतकरी म्हणून आपण रस्त्यावर उतरून सर्वांनी एकजुटीनं ह्या सरकारला आपलं जे काय आहे ते दाखविलं पाहिजे. त्याच्यासाठी सर्वांचा लढा हा महत्त्वाचा आहे. म्हणून आपण 4 तारखेला आपल्या हैतनगर फाटा येथे 1 दिवसाचं आपण रस्ता रोको आंदोलन ठेवलेलं आहे. आणि त्या प्रसंगी सर्व शेतकरी भावांनी त्या आंदोलनाला यावं आणि आपल्या जे मागण्या आहेत, आपण बघितलं आपल्या 2 वर्ष आपण आरक्षणाच्या मागण्या मागत होतो, तर त्या आपण लावून धरल्या म्हणून त्या मागण्या बहुतांश आपल्या मार्गी लागल्या आणि त्याचे प्रश्न सुटले. शेतकऱ्याचा पण प्रश्न सुटणार आहे, कारण 90% 70% काहीतरी शेतकरी या राज्यात आहेत. म्हणून शेतकरी काही संख्या कमी नाही. शेतकऱ्यानं पण या प्रश्नासाठी लढा लावून धरला पाहिजे आणि आपलं जे काही मागण्या आहेत ते मान्य करून घेतल्या पाहिजे. कर्जमाफीची असो, रोजगाराची असो, आपल्या हमीभावाची असो.
कुठलीही मागणी आपण मागणी करून घेतली पाहिजे आणि सरकार काय आपल्याला दानधर्म करीत नाही, कारण आपला हक्क आहे या राज्यामध्ये म्हणून आपण मागू शकतो. आता विष्णूजीनं सांगितलं की हे उद्योगपतीचं कर्ज माफ करतात, शेतकऱ्याचं का करीत नाहीत. आपणही त्या मागणीला ठाम राहिलं पाहिजे आणि आपलं कर्ज आपल्या पदरात पाडून घेतलं पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहतोय काल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला एक पत्र लिहिलं कर्जमाफीच्या प्रश्नावरून. या पत्राला सरकार किती महत्त्व देईल काय वाटते? मी तर असा म्हणेल की सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी जसं चंद्रपूर, गडचिरोली, झारखंड, छत्तीसगड या ठिकाणी नक्सलेट आहेत तयार, ती आग आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या हृदयामध्ये उफाळून आलेली आहे. आणि हे जे अजित पवार आणि एकनाथ शिंदे शेतकऱ्याचे पोर आहेत खानदानी, यांनी या शेतकऱ्याच्या जीवना मरणाचा प्रश्न त्यांनी दोघांनी सोडवावा. जे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री उद्योगपत्याचे डायरेक्ट नरेंद्र मोदीचे हस्तक आहेत. त्यांना या शेतकऱ्याच्या, महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही. 70,000 कोटीच्या घोटाळ्याबद्दल बोलायचं 70,000 कोटीचा घोटाळा केला म्हणून तर उपमुख्यमंत्री पद मिळालं. जर केला नसता अजित पवारांना, म्हणून अजित पवारांना मिळालं. आणि हे अजित पवारांचे जे आमदार खासदार महाराष्ट्रामध्ये आहेत मराठा शेतकऱ्याचे पोरं, या हा 70,000 केले म्हणून तर नरेंद्र मोदीनं जबान काढल्या उपमुख्यमंत्री व्हावं लागलं आणि पद द्यावं लागलं. अजित पवार साधा माणूस नाही, परंतु त्यांनी या ठिकाणी बादरकी दाखवावी की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकदम रिलॅक्स आणि सर्व त्यांचे फायदे द्यावेत. जर त्यांनी नाही केलं तर या महाराष्ट्र राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, तर मी त्यांना खानदानी समजतो, नाही तर समजत नाही. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती वंचित बहुजन आघाडीचं पुढचं पाऊल काय असणार? आम्ही आता वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कायदेतज्ञ आहेत. महाराष्ट्र शासनाला पिंजऱ्यामध्ये उभा करण्याची त्यांची तयारी चाललेली आहे. महाराष्ट्र शासनाला पार्टी आणि महाराष्ट्रातले शेतकरी हे या दोहीचा सामना आता कोर्टामध्ये चालणार आहे. त्यांनी दाखवलं, एकदा त्यांनी पेन उचलली, परभणीचं प्रकरण पाहिलं कसं केलं त्यांनी. ते धर्तीवर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी बाळासाहेब आंबेडकर थोड्याच दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. उद्या येणाऱ्या 4 तारखेला पूर्ण वसमत तालुक्यातला खानदानी मराठा हैदनगर पाटीवर येईल आणि त्या ठिकाणी सळो की पळो या महाराष्ट्र शासनाला आम्ही करून सोडणार. एवढंच बोलतो. या ठिकाणी मी माझे 2 शब्द लांबलेले समाप्त करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विविध पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी एक झालेत. आम्ही कोणत्या जरी पक्षाचे असलो तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही एक आहोत, अशी प्रतिक्रिया शेतकरी बांधवांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन समित ज्ञानेश्वर सवणकर, वसमत, हिंगोली.